मंडळी, मी प्रिया प्रिस्क्रिप्शनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज बघणार आहे नेहमीच या खपली गव्हाची खीर का करायची, तर आपण आज वेगळा काहीतरी पदार्थ बघायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी खपली गव्हाचं पॉलिश केलेलं आहे। ह्याला रवा पण म्हणतात, मोठा रवा असं म्हणतात, तो घेतलेला आहे इथे। आता कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये आपण हे टाकलेलं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे याला। आपला रवा आहे असाच भाजून घ्यायचा आहे, यामध्ये तेल घातलेलं नाहीये, मोकळा बिना तेलाचा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथं हा। आणि छान असं भाजलेला आहे आपण इथं खपली गहू। कढईमध्ये तेल ओतायचं आहे आपल्याला इथं। त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे आपल्याला इथं। मोहरी कडलेली आहे, त्यानंतर आपण जिऱ्याचा वापर करणार आहे इथे। त्यानंतर आपण कांदा घालणार आहे आणि सोबत थोड्याशा मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडेसे शेंगदाणे टाकायचे भाजलेले, सगळे जिन्नस भाजलेले आहेत। त्यानंतर आपण आता यामध्ये टोमॅटोचा वापर करणार आहे। आगा टोमॅटो टाकायचा आहे यामध्ये। टोमॅटो पण छान भाजून घ्यायचे आपल्याला। टोमॅटो भाजले आहेत, त्यामध्ये पाव चमचा आपण हळद वापरायची आहे। हळद पण थोडीशी भाजायची आहे तेलामध्ये। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे। साधारण मी अर्धा चमचा कमीच नमक वापरणार आहे यामध्ये। त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे, पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर आहे। आणि कोणता पण गरम मसाला टाकायचा आहे, साधारण अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा यामध्ये। त्यानंतर थोडासा लिंबूचा रस आहे, मोठा लिंबू आहे म्हणून मी थोडासा वापरणार आहे, छोटा असेल तर अर्धा लिंबूचा रस घालायचा यामध्ये। साधारण 1 चमचा वापरायचा आहे यामध्ये। उकळी आलेली आहे इथे बघा। उकळी आल्यानंतर काय करायचं, आपला जो रवा आहे यामध्ये घालायचा आहे, मोठा रवा म्हणजे आपली खपली गहू आहे ती यामध्ये घालायचे आहेत। आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे आपल्याला। आता झाकून ठेवायचं आहे, साधारण 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला इथे। वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे बघा आपली। मिक्स करून घ्यायचं आहे, असेल तर कसुरी मेथी घाला थोडीशी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही ही नाश्त्यासाठी वापरू शकता किंवा असं दुपार जेवणासाठी वापरू शकता किंवा लहान मुलांच्या डब्याला पण तुम्ही ही रेसिपी देऊ शकता। नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा।